लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज 28 डिसेंबर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की 24 डिसेंबरपासून लाडकी बहीण या सुप्रसिद्ध जी काही योजना आहे महाराष्ट्र शासनाची, तर या योजनेचं 6व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। पण खास करून मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुम्हाला ज्या दिवशी वितरण सुरू झालं त्याबद्दल तर माहिती दिलीच होती, पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पण लक्षात ठेवा 15 ऑक्टोबरच्या फॉर्म ज्या माता भगिनींनी 15 ऑक्टोबर म्हणजे शेवटची तारीख होती बरोबर, या शेवटच्या तारखेला किंवा लक्षात ठेवा ऑक्टोबर 1 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान बरेचशा माता भगिनींनी फॉर्म भरले आणि त्यांचे फॉर्म जे आहेत आजपर्यंत पण ते फॉर्म मंजूर झालेले नाहीत। तर अशा माता भगिनींना या हप्त्यामध्ये पैसे मिळणार का वगैरे वगैरे या संपूर्ण, जर का तुमचा 15 ऑक्टोबरचा फॉर्म असेल मंजूर झाला नसेल तर एक्झॅक्टली काय करायला पाहिजे या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये मी बोलणार, त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, पुढील जे आहे हे जे वितरण आहे म्हणजे 6व्या हप्त्याचं अर्थात डिसेंबरचं वितरण बरेचशा माता भगिनींना जे आहे बघा 7,500 रुपये आले, काही काहींना जे आहे लक्षात ठेवा 4,000 रुपये आले आणि काही काहींना जे आहे 3,000 रुपये पण आलेत बघा। क्लिअर, म्हणजे मागचे पैसे जे आहेत जुलैच्या फॉर्मचे हे पण मिळत आहेत आणि हे वितरण जे आहे पुढील 31 तारखेपर्यंत तर हमखास चालू राहणार, यामध्ये तर कुठल्या प्रकारचा 0% डाऊट नाही। पण माझ्या मते यापेक्षा पण पुढे राहील, कारण की 2.5 करोड माता भगिनींना लाभ वितरित करायचा आहे, त्यामुळे काळजी करू नका। आता आपण येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे की तुमचा जर 15 ऑक्टोबरचा फॉर्म असेल आणि हा फॉर्म तुम्ही भरल्याच्या नंतर काही लोकांना तर बघा सबमिट झाल्याचा पण मेसेज नाही आला, आणि ज्यांना सबमिट झाल्याचा मेसेज आला नाही म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्मच सबमिट झाला नसेल मग कदाचित, कारण आतापर्यंत तर सबमिट, आता डिसेंबर महिना चालू आहे, ऑक्टोबरचा फॉर्म मग सबमिटचा मेसेज यायला पाहिजे होता, आलाच नाही। मग अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तर ऑब्वियसली त्यांच्याकडनं भरलेला असणार फॉर्म, तर त्यांना तर विचाराच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्मचा सबमिट झाल्याचा, सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येणं अत्यंत गरजेचं आहे। बरं, आता तुम्ही म्हणाल की हा मेसेज आल्याच्या नंतर काय होईल, याचा अर्थ होईल की फक्त तुमची नोंदणी झालेली आहे, पण ती नोंदणी कोणाकडनं, तर तुमच्याकडून, लक्षात ठेवा तुमच्याकडून जी आहे ही नोंदणी झालेली आहे, परंतु सरकारने तुम्हाला लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून घोषित केलेलं नाही। मग त्यासाठी तुम्हाला आणखी एक मेसेज येणार आहे आणि तो मेसेज अर्थात मंजूर म्हणजे अप्रूव्ड झाल्याचा, तुमचा लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म ज्यावेळेस अप्रूव्ड होईल ना, तर त्यावेळेस तुमचा जो रजिस्टर्ड नंबर असतो, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरता तर त्या नंबरवर परत मंजूर म्हणजे इंग्रजीमध्ये अप्रूव्ड असा तुम्हाला मेसेज येईल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच जो आहे मेसेज आलेला नाही, कारण की सर्वांना कॉमन आहे, त्यामुळे काळजी करू नका। बघा तुम्ही बऱ्याचशा माता भगिनींना ज्यांचा फॉर्म 15 ऑक्टोबरच्या दरम्यानचा आहे त्यांना अप्रूव्ड झाल्याचा मेसेज म्हणजेच मंजूर झाल्याचा मेसेज अजून आला नाही, हे लक्षात ठेवा। काही लोकांना आला पण माझ्या मते बरेचशा म्हणजे मी तर म्हणेन की 50 ते 60% लोकांना आणखी जे आहे मंजूर झाल्याचा मेसेज आलेला नाही, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला। पहिला तुमचा फॉर्म अप्रूव्ड सबमिट झाला, त्यानंतर अप्रूव्ड होण्याचा मेसेज पण तुम्हाला पुढील या आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही तो मेसेज येईल, आणि त्या अगोदर जर तुम्ही DBT केली यामधल्या टायमामध्ये तर अतिउत्तम। जर आतापर्यंत तुमचं कुठल्याच बँकेत खातं नसेल तर पोस्ट बँकेमध्ये पण तुम्ही DBT करू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा DBT जी आहे ही मस्ट आहे। तर बरेचशा माता भगिनी काय करतात की फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर DBT करतात, पण तुम्ही त्याच्या अगोदर पण DBT करून ठेवू शकता, त्यामुळे DBT करणं पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे गरज आहे। सर्वात आणखी एक शॉर्टकटमध्ये जर सांगत झालं तर पहिला तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज येईल, तो आला असेल तुम्हाला, कारण की हा जवळपास 90% लोकांना आला मेसेज, त्यात काही शंका राहील नाही। क्लिअर, पण ज्यांना आला नसेल त्यांनी परत फॉर्म भरणं लागेल बघा त्यांना, किंवा अंगणवाडी ताईची तुम्ही मदत घेऊ शकता। पण ज्या माता भगिनी, लक्षात ठेवा, ज्या माता भगिनींचा फॉर्म अप्रूव्ड झाल्याचा मेसेज नाही आला त्यांना मात्र हा मेसेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही करता येणार नाही। पण मात्र तुम्ही असं नका विचार करू की मग मला पैसे मिळतील की नाही, कारण की 6व्या हप्त्याचा अर्थात डिसेंबरमध्ये जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला जानेवारीमध्ये, लक्षात ठेवा, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि प्लस जानेवारी म्हणजे असे एकूण किती महिन्याचे, 4 महिन्याचे पैसे मिळतील। त्यामुळे कोणीही काळजी करू नका, DBT आणि फॉर्म मंजूर होणं ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आता इथून पुढे करायच्या आहेत आणि त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा। त्यामुळे 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे, मंजूरच झाला नाही, मग काळजी करत बसू नका, काहीही काळजी करायची गरज नाही, कुठल्याही अफवाला बळी पडू नका, काहीही
तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण बऱ्याचशा माता भगिनींना आणखी मंजूर झाल्याचा मेसेज आलेला नाही. त्यामुळे काळजी करू नका. जर हे वितरणामध्ये कदाचित तुम्हाला डिसेंबरच्या टप्प्यामध्ये जर नाही पैसे मिळाले तर तुम्हाला जानेवारीच्या टप्प्यामध्ये ऑक्टोबरपासूनचे पैसे मिळायला सुरुवात होईल, कारण की तुमचा फॉर्म हा ऑक्टोबरचा आहे. परत सांगतो आहे, ज्यांचा फॉर्म हा ऑक्टोबर 1 ते 15 दरम्यान आहे आणि मंजूर झालेला नाही, फक्त सबमिट झालेला मेसेज आहे, तर मंजूर होणं गरजेचं आहे, त्यानंतर DBT होणं गरजेचं आहे, त्यानंतरच पैसे मिळतील. या व्यतिरिक्त काही तुम्हाला जर प्रश्न असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच उत्तर देईल. धन्यवाद.